हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ग्रंथराज दासबोधामधल्या 5व्या दशकाचा 4था समास आज आपण पाहणार आहोत. उपदेश लक्षण. आत्तापर्यंत समर्थांनी सद्गुरू कसा असावा, सत्शिष्य कसा असावा याबद्दल सांगितलेलं आहे. ज्याला आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान झालेले असते तो सद्गुरू, आणि आत्मसाक्षात्कार होऊन आपल्यालाही आत्मज्ञान व्हावे असे ज्याला वाटते, अशी ज्याची तळमळ असते तो सत्शिष्य होय. सत्शिष्याला ती तळमळ असली पाहिजे आणि ती शांत करायला पाहिजे सद्गुरूने. जसं एकनाथ महाराज म्हणतात, राहिली किंचित भुणभुण शांत केली जनार्दने. तसं सत्शिष्याला जी तळमळ असते ती तळमळ आपल्या उपदेशाने सद्गुरूंनी शांत केली पाहिजे. उपदेश म्हणजे उप अधिक दिश. उप म्हणजे जवळ बसणे आणि दिश म्हणजे शिकविणे, ज्ञान देणे, बोध करणे असा मूळ संस्कृत शब्द आहे तो. बरं, हे आत्मज्ञान व्हायला लागलेलं आहे किंवा त्या वाटेवरती आपण आहोत, हे सत्शिष्यांनी ओळखायचं कसं हेही सद्गुरूंनी सांगायचं असतं. जोपर्यंत सत्शिष्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये परमात्म्याचा प्रकाश पडत नाही, परमात्मा प्रकट होत नाही, तोपर्यंत त्याला आत्मज्ञान झालेलं आहे असं म्हणता येत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात, 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपेद्यक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे आत्मज्ञान सद्गुरू जवळ जाऊन साष्टांग नमस्कार घालून आत्म्याविषयी प्रश्न करून मिळवलं जातं. आत्मा जाणणारे ज्ञानी तुला ज्ञान सांगतील. आत्मस्वरूपाचे ज्ञान हा उपदेशाचा प्राण आहे. परंतु खरं आत्मज्ञान घेण्याऐवजी सर्वसामान्य माणूस वेगवेगळेच उपदेश ग्रहण करतो. समर्थ म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे, बहुविधे कोण जाणे, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो. बहुत मंत्र उपदेशती, कोणी नाममात्र सांगती, एक येते जप करविती ओंकाराचा. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. मच्छकूर्म वराह मंत्र, नरसिंह मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. भैरव मंत्र, मल्हार मंत्र, हनुमंत मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगती. प्रत्येक गुरु आपल्या उपास्य देवते संबंधी काही मंत्रांचं मार्गदर्शन करत असतो, उपदेश करत असतो. प्रत्येक गुरूंची देवता, उपास्य देवता ही वेगवेगळी असते. मग कोणी फक्त नामस्मरण सांगतात, कोणी ओंकाराचा जप सांगतात, कोणी शिवाचा मंत्र सांगतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्य बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृताम हा महामृत्युंजय जप सांगतात.
कोणी भवानी मंत्र सांगतात, कोणी विष्णू मंत्र सांगतात, कोणी अवधूत मंत्र सांगतात, महालक्ष्मी मंत्र सांगतात. असे अनेक प्रकारच्या उपास्य देवतांचे मंत्र सांगितले जातात. अनेक प्रकारच्या देवता आहेत. अगदी म्हसोबा, मरगुबाई, निनाई, अनेक काही गावांच्या आख्यायिका आहेत. त्याप्रमाणे ते देवतांची नावं पडलेली आहेत. कोण भैरोबा म्हणते, कोण काळभैरी म्हणते, कोण भैरवनाथ म्हणते. असे अनेक प्रकारचे छोट्या मोठ्या देवता आहेत. हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा विषय आहे. कोकणामध्ये तर इतके देव आहेत, मी पाहिलेलं आहे. उभा देव आणि कसला तरी त्या नदीचा देव, बरेच देव आहेत कोकणात, गोव्यात. ते तिथल्या ग्रामस्थांची श्रद्धास्थानं आहेत. मग ती श्रद्धास्थानं आणि त्यावर श्रद्धा ठेवणं किंवा ते मंत्र जपणं हे चुकीचं आहे का, असं समर्थांनी म्हटलेलं नाही. समर्थ म्हणतात की असे मंत्र सुद्धा तुम्ही जप करा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु परमार्थाला जाणण्यासाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरूकडंच जायला पाहिजे. हे नुसते स्थानिक मंत्र आहेत, मनाचं समाधान तात्पुरतं करणारे मंत्र आहेत, किंवा दैनंदिन जप करण्यासाठी हे मंत्र आहेत. परंतु साक्षात आत्मज्ञान पाहिजे असेल तर मात्र सद्गुरूकडे जायला पाहिजे, त्याचा उपदेश घेतला पाहिजे. काही लोक मांत्रिक आहेत, ते पण मंत्र सांगतात. थंडी ताप बरा झालाय, हा मंत्र म्हणा. साप चावलाय, विंचू चावलाय, विष उतरवायचंय, हा मंत्र म्हणा. अनेक मंत्र सांगतात. मंत्र या शब्दाची व्याख्या काय, मला वाटतं एकदा मी आपल्याशी बोललो याबद्दल. मननात त्रायते इति मंत्र, हा ज्याचं मनन केल्यामुळं आपलं रक्षण होतं त्याला मंत्र म्हणतात. मग अनेक गुरु जे असतात ते गुरु कोणत्या ना कोणत्या देवतेचे सेवक असतात, पण ते नुसते गुरु असतात. समर्थांना पाहिजे आहेत ते सद्गुरू, की जे अंतिम सत्याकडे घेऊन जातील, जे आत्मज्ञानाकडे घेऊन जातील. उपास्य देवता भरपूर आहेत. प्रत्येकाचं कुलदैवत असतं. कुणाचं अंबेजोगाई आहे, कुणाचं तिरुपती आहे, कुणाचं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, कुणाची तुळजापूरची भवानी आहे, कुणाचं वाडी रत्नागिरीच्या ते ज्योतिबा आहे. अनेक आहेत. त्यांच्याकडं त्या देवस्थानामध्ये जावं, तिथं मंत्र वगैरे म्हणावेत, तिथे उत्सव साजरे करावेत, सगळं करावं. परंतु ज्याला आत्मज्ञान पाहिजे आहे त्यांनी या मंत्रामध्ये गुंतून राहू नये. हे मंत्र प्रापंचिक सुखासाठी किंवा तात्कालीन सुखासाठी योग्य आहे. परंतु आत्मज्ञानाकडे नेण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण लागतं, ध्यान लागतं, एकाग्रता लागते.
येता जाता म्हणण्यासारखे ते मंत्र नसतात. पलंगावर बसून, खुर्चीवर बसून, गादीवर बसून, फॅन लावून, AC लावून असं ते मंत्र म्हणता येत नाहीत. असं ध्यान होत नाही. हे जे अनेक लोक मंत्र सांगतात, काही सिद्ध मंत्र सांगतात. नाथपंथी लोक आणखी काही वेगळे मंत्र सांगतात. शाक्तपंथी लोक देवीची उपासना करतात, त्यामध्ये वाद्य वाजवतात, निरनिराळे प्रकारची त्या ठिकाणी प्रसाद वाटप करतात. परंतु हे जे आहे मंत्र, ही तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखे आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. समजा एखाद्या माणसाला मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याच्या पायाला खूप मोठी जखम झालेली आहे, जवळपास हॉस्पिटल नाही, एक छोटासा दवाखाना आहे. मग तिथले डॉक्टर काय करतील? नाही, ही खूप मोठी जखम आहे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे, म्हणून तिथं तात्पुरतं त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्याकडच्या सोयीनुसार ते ती जखम तात्पुरती बांधतील आणि रक्तस्राव जास्त होऊ नये एवढीच काळजी घेतील आणि पेशंटला पाठवून देतील. परंतु मुख्य जी जखम आहे, जी आतपर्यंत गेलेली आहे, ज्याला काही आतून मसल्स असतील, त्याच्यानंतर टेंडन्स असतील, काही बोन्समध्ये काही डिफॉर्मिटी असेल, काही छोटंसं हेअरलाईन क्रॅक ज्याला आपण म्हणतो, ते केसा इतकं फ्रॅक्चर असू शकतं, काही पण असू शकतं. त्यानंतर पुढे वर टाके घालावे लागतात, थोडं मोठं बँडेज बांधावं लागतं, क्रेप बँडेज बांधावं लागतं, प्रेशर बँडेज द्यावं लागतं. हे जे सगळं आहे, ही प्रक्रिया ही मोठ्या हॉस्पिटलमध्येच होते. तसं हे जे अनेक देवदेवतांचे मंत्र आहेत, हे देवदेवतांचे मंत्र हे तात्पुरतं समाधान मिळवण्यासाठी ठीक आहे, हे सुद्धा मंत्र म्हटलेच पाहिजेत. म्हणजे आपल्या हातून कुठलं पाप घडत नाही, अनाचार घडत नाही. आपल्याला आपल्या कुलदेवतेची एक भीती असते. असं जर आपण केलं तर आपली कुलदेवता आपल्याला माफ करणार नाही. तेव्हा हे असं आपण करू नये. दुसरे कोणी योगी लोक यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, षटचक्र जे आहेत, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, त्याच्यावरती कंट्रोल, नियमन करण्यासाठी मंत्र सांगतात. तोही एक योगाचाच प्रकार आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की तुम्हाला असे अनेक गुरु भेटतील की ह्या देवतेची उपासना करा, तुमचं चांगलं होईल. अनेक लोक ज्योतिषाकडे जातात, चांगले अगदी शिकलेले, सायन्स माइंडेड स्वतःला म्हणवून घेणारे, असे काही अडचणी आली की ज्योतिषाकडे जातात. राजकारणी लोक जातात. मग ते जे ज्योतिषी असतात ते कुठल्या तरी देवतेची उपासना सांगतात. अमुक मंत्र म्हणा, त्याचा मंत्राचा जप करा. कोणी खेडेगावातले लोक देवऋषाकडे जातात. पोराला ताप आला ना, हे मंत्र म्हणा, किंवा त्या त्याला बकरा बळी द्या, कोंबडं कापा, आणि हे
तुम्हाला मी मंत्रलेलं काय हे देतो, गळ्यात घाला, हातात घाला, पायात घाला, कमरेत घाला, हे पण मंत्र असेल. पण या मंत्राने काय होणार? तात्पुरतं तुमचं समाधान होईल. आणि एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, पण काय झालंय, तुम्ही जरा घरापासून लांब आहात, कुठेतरी गेलेले आहात, म्हणजे गावातच, पण कुठेतरी असं घरापासून 2-3-4 किलोमीटर लांब. तेवढाच एक मित्र तुम्हाला भेटतो. आपल्याला तर घरी जायचं असतं, भूक लागलेली आहे, पण आता मित्र भेटलाय, काय करायचं? मग तो मित्र म्हणतो, अरे काय किती दिवसांनी इकडे या भागात आलास, चल माझं घर जवळ आहे, आपण चहा घेऊ. आता आली का पंचायत, एवढी कडकडून भूक लागली आहे, आता ह्या मित्राच्या घरी जायचं, मग त्या मित्राची बायको चहा करणार, मग आपण चहा प्यायचं एवढ्या भुकेच्या वेळेला. बरं, आता एवढ्या दिवसांनी भेटला, ह्याला नाही कसं म्हणायचं? मग अगदी कडकडून भूक लागलेली असताना आपल्याला चहा प्यावा लागतो, मग आपली भूक मरते. ह्या छोट्या मोठ्या मंत्रांचं हे असं आहे. ज्याला आत्मज्ञानाची भूक आहे त्याला चहा कॉफी घेऊन कसं चालेल? त्याला आत्मज्ञानाच्या त्या सिस्टीम मध्येच जायला पाहिजे. सद्गुरूकडं जायला पाहिजे. तो सद्गुरूच त्याची ही भूक शमवू शकेल. मग समर्थ सांगतात, ऐसे उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती, ऐसे हे उपदेश असती असंख्यात, ऐसे उपदेश अनेक परी ज्ञाने विण निरर्थक, ये विषयी असे एक भगवत वचन. आता किती सांगू म्हणतात ते, असे किती मंत्र किती सांगू, असंख्य आहेत, पण आत्मज्ञाना वाचून त्यांना काही अर्थ नाही. भगवंत म्हणतात, नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. गीतेमधलं 13व्या अध्याय ते सांगितलेलं आहे. आणि गुरुगीतेमध्ये शैवशाक्तमाध्याये अन्येच भवमताः अपभ्रंशामास्तेपि जीवानां भ्रांतचेतसाम नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अरे अर्जुना, अनेक प्रकारचे मंत्र आहेत. शैवमत आहे, शाक्तमत आहे, आगमशास्त्र आहेत, बरीच मंत्र आहेत. पण या मंत्राने बुद्धिभ्रंश होऊ शकतो. की बास, आता आपल्याला एवढा मंत्र येतोय ना, काय झालं. पण ज्याला आत्मज्ञान मिळवण्याची तळमळ आहे तो शिष्य असं म्हणत नाही. लहानपणी कदाचित हे मंत्र तोही शिकत असेल, पण जाणत्या वयात त्याला जर आत्मज्ञानाची ओढ लागली तर त्याला हे मंत्र म्हणजे असे फार अगाध वाटत नाही. कारण भगवंतांनी काय म्हटलेलं आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ह्या आत्मज्ञानासारखं पवित्र काहीही नाही. पुढं ते सांगतायत, या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्न, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. सकल उपदेश विशेषी आत्मज्ञानाचा उपदेश येई विशेषी जगदीश बहुता ठाई बोलिला. यस्य कस्य वर्णस्य ज्ञानम देहि प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. बघा काय म्हणतात, या जगात ज्ञानासारखं काही पवित्र नाही, म्हणून अगोदर आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे. सर्व उपदेशामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे.
भगवंताने असं खूप ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. पुढे ते सांगतात, मनुष्य कोणत्याही वर्णाचा असो, वर्णाचं म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र, हे त्या काळात चतुर्वर्ण पद्धत समाजामध्ये रूढ होती. समर्थांच्या काळामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी समर्थांनी केलेला आहे की ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणत्याही वर्णाचा असेल आणि त्याने जर आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं असेल तर मी जन्मोजन्मी त्याचा दास होईन. तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. याचा अर्थ काय? मी त्याचा दास होईन याचा अर्थ काय? मी सतत त्याच्या बरोबर राहीन, सावलीसारखा मी त्याच्या बरोबर राहीन. आत्मज्ञानाचा महिमा न नेणे चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फलश्रुती, याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. पृथिव्याम यानी तीर्थानी स्नानादानेषु यत्फलम तत्फलम कोटी गुणितम ब्रह्मज्ञानम समोपितम. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. शेवटी समर्थ म्हणतात, जिथं चार मुख असलेल्या ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळला नाही, मग साध्या जीवात्म्याला काय कळणार? याचा अर्थ काय होतो? सुरुवातीला जेव्हा विष्णूच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्याने सगळीकडे बघितलं, सगळीकडे त्याला पाणी पाणी पाणीच दिसलं समुद्रात. मी कुठं आलो, कोहम, मी कुठं आलो, मी आलो कसा, हे त्याच्या मनामध्ये निरनिराळे प्रकारचे संभ्रम निर्माण झाले. मग ज आणि प असे त्याला आवाज ऐकू आले, ही व्यंजन ऐकू आली, जप जप जप. त्याला वाटलं आता आपण जप करायचा आहे. मग ब्रह्मदेवाने जप सुरू केला. काही वर्ष जप केल्यानंतर मग कमळाच्या देठातून तो पुन्हा विष्णूच्या अंतरंगामध्ये गेलेला आहे, असं भागवतामध्ये हा उल्लेख आहे बरं का, मी माझ्या मनचं सांगत नाही आहे. त्या ठिकाणी भगवंतांनी त्याला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे आणि वेदाचं ज्ञानाचा उपदेश त्यांनी केलेला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाच्या 4 हातापैकी एका हातात वेद असतात. शेवटी समर्थ म्हणतात, तीर्थयात्रा, स्नान, दान या साधनाने मिळवलेलं पुण्य पुष्कळ असतं, पण आत्मज्ञानाची पुण्याई त्याच्या कोटीपटाने असते. हे ज्ञान गहनाहून गूढ आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ, एतद्बुद्ध्या बुद्धिमानस्य कृतकृत्यश्च भारत. 15व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, भारत म्हणजे अर्जुन, इति गुह्यतमं शास्त्रम, हे शास्त्र सगळ्यात गूढात गूढ आहे. तू केवळ माझा सखा आहेस, माझा आवडता भक्त आहेस, म्हणून मी तुला सांगतो की हे जे आत्मज्ञान गूढ आहे तो बुद्धिमान माणूसच ग्रहण करू शकतो. सर्वसामान्य माणूस हे आत्मज्ञान ग्रहण करू शकत नाही. मग सर्वसामान्य माणसाने करायचं काय? हा प्रश्न आहे. त्याला आत्मज्ञान पाहिजे.
त्याला बुद्धी नाही, त्याला सद्गुरू मिळालेला नाही. मग या आत्मज्ञान मिळवण्याची त्याला जर तळमळ असेल तर त्यांनी करायचं काय? 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय, शक्य असेल तर त्यांनी सद्गुरूचा शोध घ्यावा, सद्गुरूकडे जावं आणि आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. मार्ग क्रमांक 2, नवविधा भक्तीपैकी कोणतीही भक्ती करावी, भक्ती मार्गाला जावं. भक्ती मार्गाला जाऊन भक्ती मार्गामध्ये लीन होऊन सत्संग करावा, संतांचा संग करावा, त्याला आपोआप आत्मज्ञान होईल. जसं माऊली ज्ञानेश्वरांना झालं, तुकाराम महाराजांना झालं, नामदेव महाराजांना झालं. क्रमांक 3, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिम लभते नरः असं सांगितलं. आपल्या कार्यामध्ये आपण नेहमी गुंतून राहावं. भगवंताने जी आपल्याला कर्तव्य दिलेले आहे त्या कर्तव्यामध्ये आपण नित्यपणाने गुंग राहावं, रत राहावं, मग्न राहावं, सिन्सिअर राहावं. आपोआप आपल्याला संसिद्धिम लभते नरः, आपोआप सिद्धी प्राप्त होते, आत्मज्ञान प्राप्त होते, मोक्षाची प्राप्ती होते. परंतु अगोदर समर्थाने काय सांगितलंय, हे 3 मार्ग आहेत म्हणून तुम्ही जे किरकोळ कुणीतरी तुम्हाला जर मंत्र सांगायला लागलं तर त्याच्या नादी लागू नका. एकदा तुम्ही त्या किरकोळ मंत्र तंत्र सांगणाऱ्या लोकांच्या नादी लागलात किंवा त्यांचाच उपदेश श्रेष्ठ आहे असं समजून घेऊन बसलात तर जे तुमचं अंतिम ध्येय आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं, ते कुठेतरी मागे पडेल. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एका विद्यार्थ्याला तळमळ आहे की आपण विद्यापीठाच्या परीक्षेत युनिव्हर्सिटीत पहिलं यावं. मग तो एक 4-5 प्राध्यापकांना भेटतो. एक प्राध्यापक सांगतात, अरे काय नाही, तू हे पुस्तक वाच, ते पुस्तक चांगलं आहे. दुसरा एक प्राध्यापक सांगतात, ते गाईड तू वापर. तिसरा एक सांगतात, तू माझ्याकडे ट्युशनला ये, मी तुला शिकवतो. चौथे सांगतात, ते हल्ली ऑनलाईन हे निघालंय बघ, ते जरा बघत जा, ते जर्नल्स बघत जा. मग शेवटी त्याला एक सद्गुरू भेटतो. तो सद्गुरू काय सांगतो, यातलं तू काहीच करू नकोस. आत्तापर्यंत तुला जे ह्या प्राध्यापकांनी सांगितलं, हे पुस्तक वाच, माझ्याकडे ट्युशनला ये, ऑनलाईन बघ, गाईड वापर, हे काही करू नकोस. मग काय कर, तू स्वतः नोट्स काढ, सिलेबस अभ्यासक्रम स्वतः समोर ठेव आणि स्वतः नोट्स काढ. तुला विषय समजेल, सगळे विषय समजतील, लिहिण्याची प्रॅक्टिस होईल, तुझ्या लिहिण्याचा स्पीड वाढेल, तुझ्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाही, वाक्यरचना सुधारेल. हा खरा सद्गुरू असतो. मग विद्यापीठात पहिल्या यायला त्याला काहीच अडचण येत नाही. कठोर परिश्रम घेतो, सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे स्वतः नोट्स काढतो, स्वतः वाचतो, स्वतः विषय समजून घेतो. त्यातूनही काही शंका आली तर सद्गुरूला विचारतो, त्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांना विचारतो. शंका अशी असली पाहिजे की तिचं निरसन होईपर्यंत मनुष्य अस्वस्थ असला पाहिजे. ही अस्वस्थता एकदा संपली की आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.
निदान आत्मज्ञानाचा मार्ग तरी सापडला. अशा रीतीने हे आत्मज्ञान आहे. आता या पुढच्या 5व्या समासामध्ये बहुधा ज्ञान निरूपण सांगितलेलं आहे, ते आपण उद्या पाहूया. आपल्याला शक्य झालं तर आपण सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.